हो. इथं आता आम्ही तर गुडघेच्या पाण्यात येत इतका इथला प्लॉट आहे ना की पूर्णच गेलाय. हजारो हेक्टर जमीन आता ही पाण्याखाली गेली. लय वाईट परिस्थिती आहे सगळी. आपण आता या अशा परिस्थितीत सुद्धा फार मोठी मदत करू शकतो. फक्त तातडीनं करायला लावा, नसता काय व्हायचं ते पीक पाणी त्याच्यामुळे. आता दादा याच्यात होणारच कारण काय की सरसकट अतिवृष्टीत आलेत सगळी. हो त्याच्यामुळे मदत तर सगळी पिकाच्या नुकसानीचं मिळणार आहे. ठीक आहे. पंचनामे फक्त ज्याची पाईपलाईन गेली, जनावर दगावले, अशांचेच पंचनामे आपण करतो. नाही, मग आता सरसकट शब्द म्हणल्याच्या नंतर काय नाही, शेतकऱ्यांना नाही आम्ही तसं सांगतो की तुमचा निरोप आहे सरसकट द्या. फक्त तातडीनं 8 दिवस सुद्धा लागून देऊ नका, कारण काहीच नाही राहिलं हातात. 8-10 दिवसात करतो. नाही मी बघितलं नाही. मी फोन गाडी स्वतः मी बाहेर बांधवर होतो शेतकऱ्यांना. हो. इथं आता आम्ही तर गुडघेच्या पाण्यात येत इतका इथला प्लॉट आहे ना की पूर्णच गेलाय. हजारो हेक्टर जमीन आता ही पाण्याखाली गेली. लय वाईट परिस्थिती आहे सगळी. आपण आता या अशा परिस्थितीत सुद्धा फार मोठी मदत करू शकतो. फक्त तातडीनं करायला लावा, नसता काय व्हायचं ते पीक पाणी त्याच्यामुळे. आता दादा याच्यात होणारच कारण काय की सरसकट अतिवृष्टीत आलेत सगळी. त्याच्यामुळे मदत तर सगळी पिकाच्या नुकसानीचं मिळणार आहे. ठीक आहे. पंचनामे फक्त ज्याची पाईपलाईन गेली, जनावर दगावले, अशांचेच पंचनामे आपण करतो. नाही, मग आता सरसकट शब्द म्हणल्याच्या नंतर काय नाही, शेतकऱ्यांना नाही आम्ही तसं सांगतो की तुमचा निरोप आहे सरसकट द्या. फक्त तातडीनं 8 दिवस सुद्धा लागून देऊ नका, कारण काहीच नाही राहिलं हातात. 8-10 दिवसात करतो. सध्या अनेक भागामध्ये महाराष्ट्रात अतिवृष्टी सुरू आहे आणि या अतिवृष्टीमुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालंय त्यांना तात्काळ त्या ठिकाणी मदत केली जावी शासनाकडून. यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना फोन केला होता. मात्र त्यांचा फोन हा गाडीमध्ये असल्यामुळं आणि ते बांधावर असल्यामुळं फोन उचलू शकले नाही असं त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना सुरुवातीला सांगितलं. आणि त्यानंतर बिना पंचनामा करता शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल असं आश्वासन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलं. त्यामुळं येत्या 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालेलं असेल शेतकऱ्यांचं, त्याची मदत आता सरकारकडून मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.